म्हणजे अजून वाट बघावी लागणार. तर मला वाटलं आता खायला मिळेल. अनुष्का तोंड बारीक करत बोलली. गार्गी हलकेच हसली आणि त्याच वेळी किचनमध्ये गोंधळ सुरू झाला. त्या दोघींनी गोंधळून मागे पाहिलं तर मिसेस मराठे आणि स्वरा किचनमध्ये शेफवर ओरडत होत्या. मॅडम अगोदरच 3 वेळा साहेबांना जेवण नेऊन दिलं, पण त्यांनी ते फेकून दिलं. ते आज पुन्हा एकदा खूप रागात आहेत. आता तर नोकर पण त्यांच्या रूममध्ये जायला घाबरत आहेत. तो शेफ आदबीने मिसेस मराठेंना बोलत होता. ते साहेब उपाशी राहिले तर मोठे साहेब उद्या तुम्हा सगळ्यांचे जीणं मुश्किल करतील, माहीत आहे ना? मिसेस मराठे रागात बोलल्या. हो मॅडम, आम्ही काही वेळाने त्यांना पुन्हा जेवण नेऊन देतो. तोपर्यंत कदाचित साहेबांचा राग शांत होईल. तो शेफ बोलत होता. गरज नाही, ताट रेडी करा. स्वरा तू घेऊन जातेस ना? मिसेस मराठेंनी स्वराला विचारलं आणि स्वरा गडबडली. राघव रागात असताना तर तिला पण त्याच्यासमोर जायची भीती वाटत होती. आंटी, थोड्या वेळाने ते नेतील, ती हसत बोलली. स्वरा हीच तर वेळ आहे त्याच्या जवळ जाण्याची, त्याच्याशी इमोशनल अटॅच होण्याची. मला वाटतं तू ताट घेऊन जा, मिसेस मराठे हळू आवाजात स्वराला बोलल्या. स्वराला जायचं नव्हतं, पण आता मिसेस मराठेला तर तोंडावर नाही बोलू शकत नव्हती. ओके, मी जाते, स्वरा नाईलाजाने बोलली. लगेच शेफने मूव्हिंग टेबलवर व्यवस्थित डिनर बांधला आणि तिच्या पुढे सरकवला. हा, घेऊन माझ्यासोबत कोणीतरी चला, स्वरा बोलली. मॅडम, थोड्या वेळापूर्वीच साहेबांनी आम्हाला आमचं तोंड लवकर दाखवू नका म्हणून सांगितलं आहे. आता तुमच्यासोबत आलो तर जास्तच रागवतील. तुम्ही एकट्याच घेऊन जा, शेफ बोलला. मला हे सगळं घेऊन जाणं नाही जमणार. मी नोकर थोडीच आहे आणि हे सगळं सर्व करणं पण इम्पॉसिबल. स्वरा त्या टेबलवरच्या सर्व डिशेसकडे बघत बोलली आणि त्याच वेळी तिचं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या गार्गीवरती गेलं. गार्गी आणि अनुष्का काहीतरी कुजबूज करत होत्या आणि हसत होत्या. स्वराला थोडा रागच आला तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून. हे गार्गी, तू चल सोबत हे सगळं घेऊन. तसंही ऑफिसमध्ये कॉफी सर्व करतेच ना, स्वरा गार्गीकडे बघून उपहासाने बोलली आणि गार्गी गडबडली. अनुष्काला मात्र लगेच राग आला. मी? गार्गी गोंधळून बोलली. 1 मिनिट, ती इथली नोकर थोडीच आहे, अनुष्का रागात स्वराला बोलली. स्वरा काही बोलणार तोच. अनुष्का, अगं त्या दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करतात आणि फक्त जेवण घेऊन जाणं या गोष्टीने अपमान थोडीच होतो. स्वरा तर फक्त हेल्प मागत आहे. मिसेस मराठे वरवर नॉर्मल बोलत होत्या पण आतून मात्र थोड्या रागात होत्या. येस आंटी, पण ती स्वतः पण घेऊन जाऊ शकते. अनुष्काला आता मनातच राग आलेला आणि गार्गीने ते बरोबर ओळखलं होतं. आणखी पुढे काही झालं असतं तर अनुष्का मिसेस मराठेंना पण बोलायला ऐकणार नाही हे मात्र खरं होतं. आणि आता अनुष्काच्या बोलण्याने मिसेस मराठे पण मनात रागवले असणार हे पण तिला कळालं होतं. असं आपल्यामुळे तिच्या होणाऱ्या रिलेटिव्ह मध्ये तिच्यासाठी निगेटिव्ह विचार आलेला गार्गीला बिलकुल आवडणार नव्हता. तिने लगेच अनुष्काचा हात दाबला. अनुष्का, अगं ती फक्त हेल्प मागते, मी येते ना जाऊन. तोपर्यंत तू इथं थांब, मी आलेच, गार्गी अनुष्काचा हात सोडत बोलली आणि अनुष्काने आता रागात तिच्याकडे पाहिलं. ओ गुड, चल पटकन, स्वरा लगेच पुढे जात बोलली. बघ तुझी मैत्रीण समजूतदार आहे, मिसेस मराठे हसत बोलल्या. पण ते हसू जबरदस्तीने ओढून ताणून आणलेलं वाटत होतं. अनुष्का मात्र अजूनही रागात होती. मनात ती आता स्वरासोबत गार्गीला पण शिव्या घालत होती. अनुष्का, यावर लक्ष ठेव, गार्गीने अनुष्काला इशारा करत बोलली आणि मूव्हिंग टेबल सरकवत बाहेर घेऊन गेली. त्या दोघी पण राघवच्या रूमच्या बाहेर आल्या. तेव्हा राघव लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. स्वराने राघवकडे पाहिलं आणि आतमध्ये गेली. गार्गी पण टेबल घेऊन तिच्या मागोमाग आतमध्ये गेली. राघव, स्वराने हाक मारली तसं त्याने मान वर करून थोडं वैतागून तिच्याकडे पाहिलं. ते मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे, प्लीज थोडंसं खाऊन घे ना, स्वरा त्याच्या शेजारी बसत बोलली. स्वरा प्लीज, आय डोंट वॉन्ट टू
सो तुम्ही दोघी जाऊ शकता. राघव गार्गीकडे एक कटाक्ष टाकत बोलला. तो शांतपणे बोलतोय हे पाहून स्वराला चेव चढला. ती लगेच त्याच्या जवळ जाऊन सरकून बसली. तिने गार्गीला टेबल जवळ आणण्याचा इशारा केला. मग गार्गीने पण टेबल त्याच्या समोर नेला. राघव प्लीज माझ्यासाठी खाऊन घे ना, ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलली. आणि का कोणास ठाऊक पण गार्गीच्या मनाला वाईट वाटलं. तिने खाली मान घातली आणि तिथून जाऊ लागली. त्याच वेळी मागून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने लगेच मागे वळून पाहिलं तर राघवने ज्यूसचा ग्लास खाली फेकून दिला होता आणि आता स्वरा थोडं बाजूला सरकून भीतीमध्ये त्याला बघत होती. हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू, मला फोर्स केलेला आवडत नाही. तुला अक्कल नाहीये का? कशाला इथं आली? गेट आउट. त्याचा रागीट आवाज आला आणि स्वरा तडकन उठून उभी राहिली. तिने गार्गीकडे पाहिलं तर गार्गी पण घाबरून त्या दोघांना बघत होती. राघवचा राग स्वराला माहिती होता, पण आता गार्गीच्या समोर असा अपमान तिला मान्य नव्हता. तिच्या तळपायाच्या मस्तकात गेली. गार्गी प्लीज क्लीन इट, हे सगळं पण आपण घेऊन जाऊ. राघवला खायचं नाहीये, ती तिचा राग घेऊन बोलली. आणि गार्गी मात्र शॉक झाली. क्लीन इट? मी काय इथं घर क्लीन करायला आले का? गार्गी जागीच थांबली आणि ते बघून स्वराला जास्तच राग आला. गार्गी लवकर पुढे ये, बघ राघवला काच लागेल, ये पटकन. स्वरा आता ओरडून गार्गीला बोलली. गार्गीला काहीतरी बोलायचं होतं, पण राघवला काच लागेल या वाक्याने तिच्याही नकळत ती लगेच पुढे गेली. ती खाली वाकली आणि काचा उचलणार तेवढ्यात आर यू डम, डोंट टच दिस, तो रागात ओरडला. तसं गार्गी जागीच थबकली. स्वरा बाहेर जा आणि स्टाफला आतमध्ये पाठव, गो. राघव आता स्वराकडे बघून रागात बोलला. हो मी पाठवते, स्वरा गडबडून बोलली आणि तिथून बाहेर पडली. गार्गी जी अजून तिथंच उभी होती ती आता कन्फ्युजनमध्ये होती. असंच जावं की सांगून जावं तिला सुचत नव्हतं. मी जाऊ? तिने शेवटी हिंमत करून विचारलं. त्याने मान वर न करताच उत्तर दिलं. गार्गी मागे वळली आणि दरवाजापर्यंत गेली, पण तिचं मन मात्र सरबर झालेलं. तिने पुन्हा एकदा मागे वळून बघितलं. राघवच्या चेहऱ्यावर नाराजगी, राग सगळं काही होतं, पण त्याहूनही जास्त तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. तिची पावलं तिथंच घुटमाळली. तो अजूनही लॅपटॉपमध्ये बघत होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला. सर, तिने हिंमत करून हाक मारली. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. जेवण करा, कुठल्याही गोष्टीचा राग जेवणावर काढू नये, ती इकडे तिकडे बघत बोलली. खरं तर आपण असं का बोलतोय हेच तिला कळत नव्हतं, पण तिचं बोलणं ऐकून त्याच्या भोवळ्या मात्र वर झाल्या. कदाचित त्याने हे एक्सपेक्ट केलं नसावं. आता तू मला शिकवणार? त्याने तिच्यावर नजर रोखून विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. देन व्हॉट? राघव म्हटला. अन्न हे परब्रह्म असतं, ती त्याला समजावत बोलली. व्हॉट? पर काय? तो गोंधळून तिला विचारत होता. ब्रह्म म्हणजे देव, ती म्हटली. मग देवाला खाऊन टाकायचं? त्याने आता पुन्हा एकदा भोवळ्या वर करून विचारलं. आणि तिला तो काय बोलतोय तेच कळलं नाही. ती वेड्यासारखं त्यालाच बघत उभी राहिली. सो तू देवाला खाऊन टाकते का? त्याने पुन्हा विचारलं. अरे देवा, मी कशाला याची नादी लागली? आता काय उत्तर देऊ? सगळेच तर बोलतात अन्न हे देव आहे, पण हे देवाला खाऊन टाकायचं काय हे नवीनच. गार्गी त्याच्याकडे नुसतीच बघत उभी होती. उत्तर काय द्यायचं ते मात्र तिला कळत नव्हतं. आणि तिची ती अवस्था बघून त्याला मात्र थोडं हसायलाच आलं. ओके फाईन, खातो मी तुझ्या देवाला, तो गालातच हसत बोलला आणि त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला. ती आता चकित होऊन त्याला बघू लागली. थोड्या वेळापूर्वी एवढ्या रागात होता तो, आणि आता त्याच्या चेहऱ्यावर
राग दिसत नव्हता. खरंच राघव नमुना आहे, जगातला अजीब नमुना. थोडा सर्किटच आहे. कॅन यू सर्व मी नाव? त्याच्या आवाजाने ती दचकून भानावर आली. हो करते, ती बोलली. बी केअरफुल. राघवने खाली पडलेल्या काचाकडे इशारा केला तसं ती दुसऱ्या बाजूने त्याच्या जवळ आली. थोडंसं खाली वाकून तिने ताट व्यवस्थित केलं. त्यात बाऊल ठेवले आणि एक भाजी सर्व करू लागली. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. तिने ऑकवर्ड स्माइल दिली, पण त्याच वेळी त्याच्या चेहऱ्यावर थोडे विचित्र एक्सप्रेशन उमटले. यू कॅन सीट, तो नजर खाली करत बोलला. नो इट्स ओके, ती बोलली आणि पुन्हा खाली वाकून त्याला सर्व करू लागली. गार्गी, सीट हिअर. इट्स नाईस शो बट राईट नाव आय एम नॉट इंटरेस्टेड. तो आता दुसरीकडे बघत बोलला. गार्गीने गोंधळून त्याला पाहिलं. हा असा का विचित्र आहे, कधी पण काही पण बोलतो. मी कसला शो करते आहे? गार्गी मनातच बोलत त्याला सर्व करत होती की अचानक तिच्या लक्षात काहीतरी आलं आणि तिने पटकन मान खाली करून पाहिलं. दुसऱ्या सेकंदाला ती त्याच्या शेजारी बसली होती. कळले तर. राघवने मनातच एक सुस्कारा सोडला आणि चमचा उचलला. आता ती जबरदस्त नर्वस झालेली. तिने कसंबस त्याला जेवण वाढलं. वाढताना पण ती इतकी जास्त गडबडली की तिने भाजीमध्ये खीर टाकली. आय एम सॉरी, ती अडखळत बोलली. इट्स ओके, रिलॅक्स, तो मान तिच्याकडे करून बोलला. आणि त्याच वेळी गार्गीने पण त्याच्याकडे पाहिलं होतं. दोघांची नजरानजर होताच गार्गीने घाबरून मान खाली घेतली. तुझी पायाची जखम कशी आहे? त्याने बाऊल चेंज केला आणि आता स्वतः वाढून घेऊ लागला. ठीक आहे, आता नाही जास्त दुखत. ती इकडे तिकडे नजर फिरवत बोलली. गुड. त्याने खायला सुरुवात केली. मी जाऊ का? त्याच्या नजरेला नजर न मिळवताच तिने विचारलं. यू मे लिव्ह नाव अँड थँक्स अ लॉट, तो तिच्याकडे बघत बोलला. पण तिला त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच झाली नाही. ती पटकन तिथून बाहेर पडली. ती बाहेर जाताच राघव गालात हसला आणि इकडे गार्गी बाहेर येताच तिने पळतच तिची रूम गाठली आणि डोक्याला हात लावून बेडवर बसली. शिट, केवढे मूर्ख आहोत आपण. आपल्याला व्यवस्थित वागता येत नाही. या टॉपचा गळा किंचित मोठा आहे तर वागताना नीट विचार तरी करायचा. डायरेक्ट त्याच्या इतक्या जवळ वाकले. शी, पूर्ण शो ऑफ. गार्गी रागात टॉप हातात चुरगळत होती. काय विचार केला असेल राघवने? शी, त्याला खरंच वाटलं असेल का मी मुद्दामहून शो करते? पण स्वराचे तर मोठ्या गळ्यांचे टॉप कायम असतात. माझ्या टॉपचा गळा तर त्याच्यासमोर काहीच नाही. ती एवढे अंग प्रदर्शन करते, त्याचा अर्धा हिस्सा पण माझ्या कुठल्याच टॉपमधून शो होत नाही. मग राघव मला असं का बोलला? त्याला बाकीच्यांनी शो केलं की चालतं आणि माझे चुकून झाले तर लगेच कव्हर कर बोलतोय. शिट, काय चाललं आहे? एकतर एवढी ऑकवर्ड मुमेंट, त्यात आपली चूक आणि आपण राघवला शिव्या घालतोय. काय चाललं आहे आपलं? कुठेतरी गुडूप व्हावंसं वाटतंय. गार्गीने दोन्ही हातांनी चेहरा लपवला. त्याच वेळी तिचा दरवाजा उघडून अनुष्का आतमध्ये आली. गार्गीला असा हातामध्ये चेहरा लपवलेला पाहून लगेच काळजीत पडली. ए जानू, काय झालं? अनुष्काने हातातला लाडूचा बाऊल टेबलवर ठेवत विचारलं. गार्गीने हात बाजूला केले आणि आता नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागली. काही नाही ग, गार्गी म्हटली. मग तुझा आवाज का असा येतोय? कशाला घाबरली एवढी? तो राघव काही बोलला का? अनुष्काने काळजीत विचारलं. नाही ग, असं काही नाही. मी असंच थकले म्हणून येऊन बसले. गार्गी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती. ओके, मला वाटलं की
ती महामाया स्वरा किंवा तो हिटलर राघव काही बोलला की काय? अनुष्का बोलली. गार्गीने हसून नकारार्थी मान हलवली. बरे जाऊ दे. हे बघ, तू काढून ठेवलेली साखर, वेलची सगळं टाकून मी लाडू बनवले. अनुष्का आनंदात बाऊल तिच्या समोर पकडत बोलली. वाव, मस्त. शशी खुश होईल. गार्गी आनंदात बोलली. हो ना, तो खूप खूप खुश होईल. आणखी काही असेल तर सांग, मी त्याच्यासाठी आणखी पण बरंच काही बनवेल. अनुष्का खुश होत बोलली. सध्या तरी तू मंदारसाठी त्याच्या आवडीची काहीतरी बनव. शशीसाठी मी बघते. गार्गी हसत बोलली. काय ग हे, शशीसाठी मला पण काही करायचं आहे. त्याला कळायला हवं की त्याची बहीण त्याला किती मिस करते ते. अनुष्का बोलली. हो ग बाई, सांगेन त्याला की त्याची बहीण त्याला खूप मिस करते. आता सध्या तू तुझ्या रूममध्ये जा, मी पण थोडा अभ्यास करून मग झोपते. गार्गी बोलली आणि मग अनुष्का निघून गेली. हुश. गार्गीने पुन्हा एकदा वाकून मान खाली करून पाहिलं. जास्त काही दिसत नव्हतं, तरी पण तिचं मन शांत होत नव्हतं. अन राघव आठवला की आपोआप तिला चेहरा लपवण्याची इच्छा होत होती. स्वरा, काय चाललं आहे तुझं? का अशी फिरते? मेघनाने इकडून तिकडं फिरणाऱ्या स्वराला विचारलं. आत्ताच मेघना स्वराला भेटायला आलेली. मला कळत नाहीये उद्या मी राघवसाठी काय गिफ्ट घेऊ ते. त्यात या गार्गीने डोकं फिरवलं आहे. काल तर राघवने पण तिची साईड घेतली. मला तिचा जाम राग आला आहे. स्वरा टेबलवर हात आपटत बोलली. तिला तर आपल्याला बघावं लागेलच. तिच्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला. बघच तिच्यासोबत आता मी काय करते. मेघना दात ओठ खात बोलली. तू काही ठरवलं आहेस का? स्वराने तिला विचारलं. हो, खूप काही ठरवलं आहे. परवा बर्थडे पार्टी आहे आणि बॉस पूर्ण स्टाफला दुपारी पार्टी देतील. तेव्हा बघ मी तिच्यासोबत काय करते ते. मेघना डोळ्यात खुनशी भाव आणत बोलली. अगं पण आता तू या कंपनीत नाही, मग तिथं येणार कधी? स्वराने आश्चर्याने विचारलं. मी येते बघच तू. आणि जरी परवाचा प्लॅन फेल झाला तरी पण मी तिच्यासाठी आणखी काहीतरी केलं आहे. तिला खूप आवडेल. मेघना डोळा मारत बोलली आणि स्वरा जास्तच चकित झाली. ए मेघ, काय केले आहेस तू? मला सांग. स्वरा एक्साइट होत बोलली. ते नंतर कळेल, पण मी जे काही करते ते तिच्या लाईफ टाईम लक्षात राहील. त्याची सुरुवात आजच होईल. मेघना क्रूरपणे गालात हसत बोलली. फाईन, जे काही करायचं ते व्यवस्थित कर. उगाच काही गडबड नको करू. स्वरा तिला सल्ला देत बोलली. तू चल, आपण राघवसाठी गिफ्ट घेऊ. परवा तो तुझ्यासाठी वेडा झाला पाहिजे. मेघना बोलली. दोघी लगेच बाहेर पडल्या. गार्गी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडली. आज तिला शॉपिंग करायची होती म्हणून ती रस्त्यावरच्या एका स्टेशनरीमध्ये गेली. तिथून काही ड्रॉइंग बुक्स, कलर्स, आणखी काही साहित्य खरेदी केलं. पुन्हा बाहेर येऊन ती कपड्यांच्या शॉपमध्ये गेली. तिथं पण तिने बरीच खरेदी केली. आज तिला थोडं समाधान वाटत होतं. मनसोक्त खरेदी करत होती. शशीला हे सगळं नक्कीच आवडेल. ती मनातच खुश झाली आणि बिल पे करून बाहेर आली. ती ऑटोसाठी हात करतच होती की त्याच वेळी एका काळी कार तिच्या समोर येऊन थांबली. बाजूला झाली आणि दुसऱ्या ठिकाणी ऑटोसाठी वाट बघू लागली तर ती कार पुन्हा तिच्या समोर येऊन उभी राहिली. आता गार्गीला थोडं वेगळं वाटू लागलं. ती तिथून जाणार तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक मुलगा उतरून तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून तिला जबरदस्त राग आला, कारण तो समीर होता. त्याने पार्टीमध्ये जे केलं होतं ते लगेच तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. एक्सक्यूज मी, गार्गी रागात त्याला बोलली. हे, मी तुला सॉरी बोलण्यासाठी आलोय. नो, आय नो, तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस. त्या दिवशी थोडं जास्तच झालं. समीर दिलगिरी व्यक्त करत बोलला. इट्स ओके, तुम्ही जाऊ शकता.
गार्गी कसं तरी हसून बोलली. गार्गी प्लीज, आय एम रिअली सॉरी यार. त्या दिवशी जे काही झालं त्यामुळे मंदार माझ्याशी अजूनही बोलत नाही. ही इज माय बेस्ट फ्रेंड. प्लीज, जर तू मला माफ केलं तर तो पण मला माफ करेल, समीर तिला बोलला. हे बघा, मी तुम्हाला माफ केलं आहे, तुम्ही जाऊ शकता, गार्गी बोलली. ओके, मग एक कॉफी, समीर बोलला. नाही, मला वेळ होतोय, नंतर कधीतरी, गार्गी त्याला रागातच बोलली. म्हणजे तू मला माफ केले नाही? दॅट्स नॉट फेअर. तू माझ्यासोबत कॉफी पितानाचा फोटो काढून मला तो मंदारला दाखवायचा आहे, मग मला माझा बेस्ट फ्रेंड पुन्हा मिळेल. सो प्लीज प्लीज, वाटल्यास मी तुझ्या पाया पडतो. पडू का? तो हसत तो हात जोडत बोलला आणि गार्गी लगेच 2 पावले मागे झाली. नाही, नको, आपण नंतर कॉफी पिऊया ना, गार्गी म्हटली. मला माहित आहे पुन्हा तू मला कधी भेटणार पण नाही. प्लीज यार, मी तुला खाणार थोडीच आहे, समीर एवढंसं तोंड करून बोलला. आता गार्गीकडे काही पर्याय नव्हता. ओके, पण इतर छोट्या हॉटेलमध्ये जाऊ, मला लगेच निघायचं आहे, गार्गी म्हटली. ओके, पण माझ्या स्टेटस कन्सिडर कर. आय मीन, मी छोट्या हॉटेलमध्ये पाणी प्यायला पण थांबत नाही, समीर हसत बोलला. गार्गीने इकडे तिकडे पाहिलं. समोरच कॅफे होता. तिथंच जाऊया आपण, तिथं जाऊया, पण प्लीज मला फक्त पाणीच हवं आहे, कारण मी अशा मोठ्या कॅफेमध्ये नाही जात, ती बोलली. दोघं पण त्या कॅफेमध्ये गेले. समीरने कॉफीची ऑर्डर दिली. तिला खूप इन्सिस्ट केलं, पण तिने फक्त पाणीच घेतलं. तो बडबड करत होता आणि ती फक्त हसत होती, तेही जबरदस्तीने. त्याच वेळी कोणीतरी त्यांच्यावर नजर रोखून बघत होतं आणि याची जाणीव त्या दोघांना पण नव्हती. थँक गॉड, गार्गी, तू मला माफ केलंस. तू माझी फ्रेंड होशील का? म्हणजे मला फ्रेंडशिप करायला आवडतं म्हणून विचारतोय, समीरने हसून विचारलं. सॉरी, पण मला फ्रेंडशिप करायला आवडत नाही, गार्गी बोलली आणि समीरचा चेहरा पडला. त्याला कोणीतरी चापट मारल्यासारखं वाटलं. समोर बसलेल्या साध्या मुलीमध्ये त्याची फ्रेंडशिप झिडकण्याची हिंमत असेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. त्याचा इगो दुखावला गेला, पण त्याने त्याचा राग मात्र कंट्रोल केला. ओके, नो प्रॉब्लेम, तो हसत बोलला. सॉरी, गार्गी दिलगिरी व्यक्त करत बोलली. असं एखाद्याचं मन दुखवायला तिला पण वाईट वाटत होतं, पण अगोदर तो ज्या पद्धतीने तिच्यासोबत वागला होता त्यामुळे त्याच्याशी फ्रेंडशिप करणं तिला भीतीदायक वाटत होतं. इट्स ओके यार, पण हो, एक दिवस तू माझ्याशी फ्रेंडशिप नक्की करशील, प्रॉमिस, तो हसत बोलला. तिने काहीच रिप्लाय दिला नाही. तुझी कॉफी झाली असेल तर मला निघायला हवं, गार्गी थोड्या वेळाने बोलली. चल, मी तुला ड्रॉप करतो, समीर उठत बोलला आणि त्याच वेळी त्याने तिथल्या पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. गार्गी काही बोलणार तेवढ्यातच. मी तिला ड्रॉप करेन, पाठीमागून आवाज आला आणि दोघांनी चमकून त्या दिशेला पाहिलं. समोर राघव दोन्ही हात 2 खिशात घालून उभा होता. राघवला तिथं पाहून समीरला ठसका लागला आणि तो घाबरून राघवकडे बघत खोकू लागला. गार्गीला पण त्याला तिथं पाहून थोडं आश्चर्य वाटलं. गार्गी, शाल वी गो? राघवने गार्गीकडे बघत विचारलं. मी जिथं जाते तिथंच हा कुठून टपकतो, गार्गी मनात विचार करत त्याच्याकडे बघत होती. गार्गी, आता राघवने जोरात हाक मारली. तसं तिने दचकून मान हलवली. बाहेर जाऊन वाट बघ, तो बोलला. ओके सर, गार्गी राघवला बोलली. समीर, बाय, गार्गीने
समीरकडे बघून बाय केलं आणि ती पुढे गेली. राघव मग समीर जवळ आला. समीर अजूनही तोंडावर हात ठेवून खोकत होता आणि आता राघवला जवळ येताना पाहून मात्र त्याच्या डोळ्यात भीती दिसू लागली. हाय समीर, हाव आर यू? राघवने शांतपणे विचारलं. या आय एम फाईन, तो थोडासा खोकत बोलला. प्लॅनिंग समथिंग? राघवने पुन्हा विचारलं आणि समीरचा खोकला जास्तच वाढला. हे रिलॅक्स, आय वॉज जस्ट आस्किंग, टेक इट. राघव शांतपणे बोलला. मला ठसका लागला होता, सो इट्स नाईस टू सी यू हिअर, समीर म्हटला. इट वॉज क्लायंट मीटिंग. एनिवेज आय एम लिव्हिंग नाऊ, राघव बोलला आणि मागे वळला. समीरने सुटकेचा निश्वास सोडलाच होता की राघवने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. समीरचा श्वास अडकला. बाय द वे समीर, आय एम लिटिल बिट हास्टी, सो बी केअरफुल. मागच्या इन्सिडेंट पुन्हा होणार नाही याची काळजी घे. राघव त्याच्यावर नजर रोखत बोलला आणि त्याच्या आवाजातला थंडपणा समीरच्या शरीराचा थरकाप उडवून गेला. तो फक्त त्याला जाताना बघत होता. मात्र जाताना समीरच्या डोळ्यात भीती मिश्र राग दाटून आलेला. मी नक्कीच घेईन, समीर तोंडातच पुटपुटला आणि बिल पे करायला निघून गेला. इकडे राघव गाडीमध्ये येऊन बसला, पण तो शांत होता. गार्गी पण त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. तिने तिच्या हातातले साहित्य मागच्या सीटवर टाकलं. आता बाहेर रिपरिप पाऊस सुरू झाला होता. खिडकीतून तोच बघण्यात ती गुंतली होती. त्याच वेळी त्याच्यासोबत काय करत होती? त्याचा आवाज आला आणि तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तो रस्त्यावर शांतपणे बघत गाडी चालवत होता. तो माफी मागायला आला होता, गार्गी म्हटली. अच्छा, त्याने माफी मागितली आणि तू दिली आणि वर त्याच्यासोबत कॉफीसाठी पण आली, राघव उपहासाने बोलला. तो खूप इन्सिस्ट करत होता, ती म्हटली. इन्सिस्ट माय फूट. आता त्याच्या आवाजाला धार चढली. याचा प्रॉब्लेम काय आहे? खरंच सारखं सारखं माझ्या पर्सनल लाईफमध्ये का इंटरफेअर करत असतो? याला तर मी कधी विचारलं नाही की ती मुलगी कोण, तिने काय केलं म्हणून तिच्याशी तो असं वागत होता. मी तर स्वरा मॅडम बद्दल पण कधीच विचारलं नाही, पण हा मात्र सारखं सारखं समोर येत असतो. ती थोडं वैतागून त्याच्याकडे बघत होती. से समथिंग, राघव म्हटला. पण काय बोलायचं तेच तिला सुचलं नाही. ती तशीच शांत बसली. आता मात्र त्याला जाम राग आला. तुला जर मला आन्सर करायचं नसेल तर माझ्या गाडीत पण बसू नको, तो गाडी थांबवत रागात बोलला. आणि त्याचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं. तिने लगेच दरवाजा ओपन केला आणि पुढचा विचार न करताच खाली उतरली. आणि ती एवढ्या लवकर खाली उतरली म्हणून त्याला जास्तच राग आला. त्याने रागात पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि हाय स्पीडमध्ये तो तिथून निघून गेला. मूर्ख, खडूस, हिटलर, नाही, त्याच्यापेक्षा जास्तच राक्षस कुठला. एकतर स्वतः गाडीत बसायला सांगतो आणि मग पुन्हा असं रागात कुठेतरी उतरवतो. सायको. याच्या नाकात राग तर ठाचून भरला आहे. देवा, कसं घडवले आहेस या माणसाला. कधीतरी याच्या तोंडावरच याला शिव्या द्यायची इच्छा आहे. समजतो काय स्वतःला? गार्गी त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे बघत शिव्या घालत होती. त्याची गाडी नजरेआड होईपर्यंत ती त्याला शिव्या घालत होती. नंतर मात्र तिला पावसात भिजल्याने थंडी वाजू लागली. तिने आसपास पाहिलं तर समोरच बस स्टॉप होता. ती पटकन जाऊन आडोशाला उभी राहिली, पण तेवढ्या वेळात ती पूर्ण भिजली होती. तिने दोन्ही हाताची घडी घातली आणि बसची वाट पाहू लागली. आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की तिची पर्स
तिचं सगळं साहित्य त्या गाडीमध्ये राहिलं आहे. तिचा फोन पण तिच्याच पर्समध्ये होता. तिने आजूबाजूला पाहिलं, कोणी मदतीला भेटतं का ते, पण तिथं सगळे पुरुष लोकच होते आणि ते पण तिच्याकडे नको त्या नजरेने बघत होते. तिला त्या सगळ्यांची किळस वाटली. मग मात्र तिने एक सुस्कारा सोडला आणि आता तिथून चालायला सुरुवात केली. मनात राग, दुःख सगळं तुडुंब भरून वाहत होतं आणि त्याचे रूपांतर अश्रूमध्ये होऊन ते पण डोळ्यात वाहत होते. पण पावसामुळे ते कोणालाच दिसत नव्हतं. त्याचा फायदा घेऊन ती अश्रू पुसण्याचा पण प्रयत्न करत नव्हती. ती थोड्याच पुढे गेली असेल तोच मागून हॉर्नचा आवाज आला. ती लगेच रस्त्याच्या बाजूला जाऊन चालू लागली, पण पुन्हा हॉर्नचा आवाज आला. या सगळ्यांना मला त्रास द्यायचा आहे का? तिने वैतागून बाजूला पाहिलं तर त्याची गाडी होती. तिच्यासोबत हळूहळू चालत होती. तिला आता हुंदका आला आणि रागात ती जास्तच फास्ट तिथून चालण्याचा प्रयत्न करू लागली. तशी त्याने गाडी तिथंच थांबवली आणि तो पण तिच्या मागं चालू लागला. गार्गी, त्याने हाक मारली, पण ती इतक्या रागात होती की तिने सरळ त्याला इग्नोर केलं. मग मात्र तो फास्ट चालत तिच्या समोर जाऊन उभा राहिला. तसं ती थांबली. सर प्लीज, मला लेट होतोय, बाजूला व्हा, ती मान खाली घालून बोलली. त्याच्यावर रागवण्याचा तिला काहीच अधिकार नव्हता आणि हे तिला माहीत होतं. शेवटी तो तिचा बॉस होता. तिला त्याची गरज होती. तरीही आज तिला राग आलेला त्याच्या वागण्याचा, त्याच्या रागाचा, पण ती व्यक्त करू शकत नव्हती. गेट इन द कार, तो केसातून हात फिरवत बोलला. आता तो पण पावसात अर्धा अधिक भिजला होता. काही गरज नाही, मी जाईन चालत, ती कशीबशी बोलली. सेर गेट इन द कार, तो पुन्हा रागात तिला बोलला आणि त्याचा राग बघून तिला जास्तच वाईट वाटलं. नाही येणार मी. ती त्याला क्रॉस करून तिथून थोडं पळत पुढे गेली. स्टुपिड गर्ल, तो तोंडातच पुटपुटला आणि तिच्या मागे जाऊन त्याने तिचा हात पकडला. सर, ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तर त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि तिथून कारकडे चालू लागला. त्याच्या अशा अचानक वागण्याने गार्गी एकदम शॉक झाली होती. ही दुसरी वेळ होती त्याने तिला डायरेक्ट उचललं होतं. त्याचा स्पर्श तिला करंट देत होता. पूर्ण शरीरातून एक वेगळ्या प्रकारची भावना वाहत होती आणि पाऊस वाऱ्यामुळे थंड पडलेल्या तिच्या शरीराला त्याची ऊब आल्हाददायक वाटत होती. त्याने कारचा दरवाजा उघडला आणि खाली वाकून तिला कारमध्ये ठेवलं. मग तसंच तिचा सीट बेल्ट लावत होता. ती अजूनही आश्चर्याने त्याला बघत होती. आज पहिल्यांदा ती त्याला इतक्या जवळून बघते असं तिला वाटत होतं. त्याचा चेहरा तिच्या मानेजवळ होता, इतकी जवळ की त्याचे श्वास पण तिला जाणवत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा अर्धाच भाग दिसत होता, पण तो जबरदस्त हँडसम होता. भिजल्यामुळे पाणी त्याच्या गालावरून ओघळत होतं आणि कारच्या लाईटमध्ये त्याची स्किन एकदम चमकत होती. शर्ट पण भिजल्यामुळे शरीराला फिट झालेला. त्यातून त्याची पिळदार शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती. त्याच्या परफ्यूमचा वास एवढं भिजून पण आपला सुगंध देतच होता. ती भान हरपून त्याला पाहत होती आणि त्याचवेळी त्याचे लक्ष तिच्याकडे. त्याचवेळी त्याने तिच्याकडे पाहिलं. इतक्या जवळ असं अचानक एकमेकांची नजरानजर झाली आणि गडबडून तिने नजर फिरवली. तिला त्याचेच हार्टबीट्स ऐकू येत असल्यासारखे वाटत होतं. गार्गी, त्याने हळूवार तिला हाक मारली. तिने थोडं घाबरत त्याच्याकडे पाहिलं. आय डोंट लाईक व्हेन यू क्राय. राघव हळू आवाजात तिच्या डबडबलेल्या डोळ्यात बघत बोलला. ती पूर्ण ब्लँक झाली. तो तिथून जाऊन दरवाजा बंद केलेला पण तिच्या लक्षात आलं नाही. त्याचे ते शब्द,
एखाद्या स्पीकरप्रमाणे तिच्या कानात घुमत होते. मनाला त्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता, पण काहीतरी होत होतं जे तिच्या हृदयाच्या बंद दरवाजावर थाप मारत होतं. काहीतरी वेगळं जे हवंहवंसं वाटत होतं. पण ते काय होतं? कथा कशी वाटत आहे हे कमेंट करून सांगत जावा प्लीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. भेटू कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.